रस्ता तर होणारच आहे, रस्ता यांच्या बापाकडून करून घेऊ, पण मूळ मुद्दा तो असून यांच्यावर कारवाई करणं, या ठेकेदारावर कारवाई करणं आणि त्याचसोबत ठेकेदाराला ज्यांनी वरदहस्त दिलेला आहे, मग ते अधीक्षक अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, इथले सहाय्यक अभियंता असतील, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। ही श्रमजीवी संघटनेची मुख्य मागणी आहे। आमची मागणी हीच आहे की जेवढे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत त्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर आज गुन्हा दाखल व्हावा। तोपर्यंत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, आम्हाला योग्य असं उत्तर मिळत नाही आणि योग्य असा निर्णय लागत नाही, कारण शेवटी काही असो आम्ही जे करतो हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। हे बेमुदत आंदोलन असणार आहे। श्रमजीवी संघटना महाराष्ट्र वाडा भिवंडी महामार्ग व चिंचोटी कामन अंजूर फाटा महामार्ग या रस्त्यासाठी बेमुदत रास्ता रोको आंदोलन आज सुरू करण्यात आलेले आहे। आज 26 जून 2025 रोजी आंदोलनाचे ठिकाण कोणकोणते आहे ते मी आता बोलणार आहे। वाडामध्ये खंडेश्वरी नाका, शिरीष फाटा, कुडूस, डाकीवली, भिवंडी येथे आंबाडी नाका, नांदिटणे फाटा, कवाळ नाका, मालोडी आणि वसईमधील चिंचोटी कामण या ठिकाणी श्रमजीवीचे आंदोलन सुरू आहे। आणि मी आता जी उभी आहे ते खंडेश्वरी नाका या ठिकाणी उभी आहे। तुम्ही पाहू शकतात आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे असं श्रमजीवी संघटनेने पवित्रा घेतलेला आहे, असं त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या या आंदोलनाला काय निर्णय लागतो आणि त्यांच्या आंदोलनाला कसं यश येतो ते आता पाहावं लागतं। रस्त्यावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी असतील, विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे पुढच्या वैद्यकीय उपचारासाठी पाठवले जाणारे रुग्ण असतील, प्रसूतीसाठी पाठवल्या जाणाऱ्या माझ्या माता भगिनी असतील, अशा अनेक लोकांचा जीव या रस्त्याला या अपघातातून गेलेला आहे। ज्याप्रमाणे रस्ता पाहिजे, त्याची सुविधा पाहिजे, त्या सुविधेच्या नावावर, त्या रस्त्याच्या नावावर अनेक कोट्यावधीची बिलं काढण्याचं काम या ठेकेदारांनी केलेलं आहे। थोडक्यात मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम या ठेकेदारांनी केलेलं आपण पाहतो। ज्याप्रमाणे 2023 मध्ये मगाशी भरत भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला गेला। माननीय विधान परिषदेचे सदस्य प्रवीणजी दरेकर यांच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यावेळचे तत्कालीन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाणजी साहेब आणि बांधकाम मंत्री यांनी त्याला उत्तर देताना त्यांच्या उत्तरात सांगितलं की ह्या रस्त्याचा जो ठेका दिलेला आहे त्या ठेकेदारावर राजकीय वरदहस्त आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही। पण त्यांनी त्या ठिकाणी कबूल देखील केलेलं होतं की त्या ठेकेदारावर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकलं जाईल, त्यांची SIT मार्फत चौकशी केली जाईल। पण हे निव्वळ बोलणं ठरलंय, बाकी त्याच्यावर कोणतीही कृती होताना दिसत नाही। मी या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो, रस्ता तर होणारच आहे, रस्ता यांच्या बापाकडून करून घेऊ, पण मूळ मुद्दा तो असून यांच्यावर कारवाई करणं, या ठेकेदारावर कारवाई करणं आणि त्याचसोबत ठेकेदाराला ज्यांनी वरदहस्त दिलेला आहे
मग ते अधीक्षक अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, इथले सहाय्यक अभियंता असतील, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। ही श्रमजीवी संघटनेची मुख्य मागणी आहे। जोपर्यंत प्रशासन कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर जी आमचा ठोस कारवाई जोपर्यंत या प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कुठल्याही प्रकारे इथे माघार घेतली जाणार नाही, हे या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठासून आम्ही या ठिकाणी सांगतो। आजच्या या आमच्या संघटनेच्या आंदोलनाला ज्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला, मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, देवा ग्रुप असेल, मी आमच्या श्रमजीवी संघटनेच्या वतीने या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। सगळ्यांना जिंदाबाद। 2023ला आकाश जाधव नावाच्या मुलाचा अपघात झाला होता, त्यावेळेस या संबंधित ठेकेदारांवर 304 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। आमची मागणी हीच आहे की जेवढे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत त्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर आज गुन्हा दाखल व्हावा। शिवाय जी कंपनी या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचं काम करत आहे त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करावं आणि SIT चौकशी नेमण्यासाठी जो काही प्रस्ताव दाखल करायचा आहे तो या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव दाखल करावा, या मागणीसाठी आज श्रमजीवी संघटना रस्त्यावर उतरलेली आहे। साहेब, आज सततचा 13 वर्षाचा लढा आज पुन्हा एकदा रस्त्यावर श्रमजीवी संघटना आणि सहकारी संघटना विविध प्रकारचे फाउंडेशन तुम्हाला आज समर्थन दिलेलं आहे आणि आज या गोरगरीब जनतेला तसेच इथे रोजच प्रवास करणारी लोक आहेत, रोजच या खराब रस्त्याचा सामना करावा लागतो, तर आज चर्चा होणार की नाही होणार? चर्चेला आम्ही तयार आहोत, परंतु जर कोणीही येऊन चर्चा करत असेल आणि ज्याला निर्णय घेण्याचा अधिकारच जर नसेल तर चर्चा करण्यात काही अर्थ नाही। पोलीस मित्रांना, इथल्या PI साहेबांना आम्ही तेच सांगितलं की चर्चेअंती जर काही निर्णय होत असेल तरच आम्ही चर्चेला बसतो, अन्यथा आम्ही चर्चा करणार नाही। शिवाय येणाऱ्या अधिकाऱ्याला किती अधिकार आहे हे सर्व तपासल्यानंतरच त्यांना आमच्या मागण्या ज्या मान्य करायच्या आहेत ते मान्य करू शकतात का, अशा पद्धतीचा किंवा त्या दर्जाचा अधिकारी चर्चेला आल्याशिवाय चर्चा होणार नाही। जर चर्चा झाली नाही तर रस्ता रोको हा बेमुदत सुरूच राहील। बेमुदत आम्ही गेले 10 दिवस यासाठी सगळी तयारी करत आहोत। जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार नाही तोपर्यंत श्रमजीवी संघटना रस्त्यावरून उठणार नाही। धन्यवाद। आपल्या मागण्या कुठल्या आहेत? आमच्या मागण्या प्रथमतः अशा आहेत की या रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती कुठल्या एजन्सीने केली होती त्या एजन्सीला तात्काळ ब्लॅकलिस्ट करावं। 10 डिसेंबर 2023ला विधान परिषदेमध्ये तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी या रस्त्याच्या खराब अवस्थेला उत्तर देत असताना सांगितलं की याची SIT चौकशी होऊन संबंधितांवर ते गुन्हे दाखल होतील, परंतु आतापर्यंत त्या पद्धतीचं काही झालेलं नाही। संबंधित एजन्सीला ब्लॅकलिस्ट सुद्धा केलेलं नाही आणि SIT मार्फत चौकशी व्हावी असा कुठलाही प्रस्ताव यांनी पाठवला नाही। याच सर्व मागण्यांची पुनरावृत्ती आज आम्ही करतोय की विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये ठिकाणी झालेला विषय आतापर्यंत मार्गी जर लागत नसेल तर मात्र श्रमजीवी संघटना रस्त्यावर उतरून या सर्व गोष्टींची मागणी करत आहे आणि जोपर्यंत या गोष्टी पूर्ण होणार नाहीत किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत संघटना रस्त्यावरून हटणार नाही। सरकार सोबत असताना आपल्या आंदोलनाची गरज का भासते? बघितलं तर आम्ही कोणाचे बांधील नाहीत। श्रमजीवी संघटना ही स्वतंत्र संघटना आहे। येणारं इलेक्शन असतात, पाठिंबा देणं असतं। आम्ही संबंधित पक्षाला जो पाठिंबा देत असतो तो त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्हावी म्हणून देत असतो, परंतु कालांतराने मात्र हे चित्र दिसत नाही की आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून, अर्ज करून या सर्व रस्त्यांची डागडुजी व्हावी किंवा रस्ता लोकांना सुस्थितीत वापरायला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो। सरतेशेवटी लोकशाहीने सर्वसामान्य नागरिकांना दिलेला अधिकार जो आहे की आंदोलनाच्या मार्फत आपला आक्रोश जो आहे हा सरकारला दिसला पाहिजे आणि तो करून
जी काही कामं आहेत की जी संघटनेला वाटतात की हे आपल्याला करायला पाहिजे, हे अपेक्षित आहे, त्या अर्थाने संघटना रस्त्यावर उतरत असते। संघटना कुणीही कुठल्याही पक्षाशी विलीन नाही किंवा कोणाची बांधील नाही। याआधी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला खड्ड्यांवरती आणि टेंडर मंजूर झाले, तर रस्ता असाच आहे। त्याच्यामागे आपण त्या बाकीच्या काय रस्ता जो खराब केलेला आहे त्याच्यामुळे ठेकेदारांवर कारवाई होणार, ठेकेदारांवर कारवाई व्हावी म्हणून आमची प्रशासनाला ही विनंती होती की संबंधितांना तुम्ही तात्काळ ब्लॅकलिस्ट करा आणि 2023च्या सन्माननीय पालकमंत्र्यांचा जो काही पॉइंट ऑफ व्ह्यू झाला होता विधान परिषदेमध्ये, त्या अनुषंगाने SIT मार्फत जी चौकशी व्हावी त्या मागण्या आज आम्ही लावून धरणार आहोत आणि त्या पूर्ण होतील यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। खंडेश्वरी नाका या ठिकाणी आहे। या ठिकाणी श्रमजीवी संघटना जी आहे त्यांचं आक्रमक आंदोलन, रस्ता रोको आंदोलन, बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरू आहे, तुम्ही पाहू शकतात। आणि आपल्याबरोबर महिला आहे, एक महिला म्हणून त्याही म्हणजे महिलांचे प्रश्न जाणून आहेत। वर्षानुवर्ष जर मॅडम रस्त्यासारखे मूलभूत प्रश्न सुटत नसतील तर काय सांगाल तुम्ही? अत्यंत गंभीर बाब आहे ही की वर्षानुवर्ष त्याच रस्त्यावर कोटीवारी पैसा खर्च केला जातो, पण रस्ते जैसे थे। महिलांच्या बाबतीत जर सांगितलं तर महिला असतील, मुलं असतील, जी रोजची शाळेत जाणारी मुलं आहेत किंवा आजारी माणसं आहेत किंवा गरोदर महिला आहेत, ह्या रस्त्याला जाताना सपोज एखादी महिला तिकडनं येते शिरीषपाड्यावरून किंवा काय इथे ह्याच्यासाठी डिलेवरीसाठी, तर ती कुठल्या परिस्थितीत पोहोचेल ही अशी अवस्था ह्या रस्त्यांची आहे। वेळोवेळी मागणी करून सुद्धा आणि वेळोवेळी ह्या गोष्टीची आपण सरकारला मागणी जाग आणण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा हे अजूनही ह्या रस्त्याची अवस्था जैसे थे आहे। इथे जे पण कोणी ठेकेदार असतील किंवा जी कंपनी इथे काम करते त्यांना करोडो रुपये दिलेले आहेत, पण रस्त्याची सुधारणा होत नाहीये। आज आमची अशी मागणी आहे की काही असो, आज आमचं हे बेमुदत आंदोलन असणार आहे आणि ह्या रस्त्यावर आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहेत। आमची मागणी अशी आहे की जे ठेकेदार आहेत, ज्यांना ह्याचा ठेका दिला होता किंवा जे कोणी अधिकारी आहेत ज्यांनी पैसे मंजूर केलेले आहेत, कामाचे निधी मंजूर केलेला आहे आणि बिलं पास केलेली आहेत, अशा ठेकेदारांवर प्रथम कारवाई करावी, त्याची चौकशी व्हावी आणि कारवाई करावी। दुसरं असं की आजपर्यंत म्हणजे मी असं सांगेन की 2021 ते 2019 पासून किंवा आतापर्यंत 2025 पर्यंत जे ह्या रस्त्यामध्ये अपघाती ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या लोकांच्या घरामध्ये आज असे अनेक त्याच्यामधली लोक आहेत की जे करते पुरुष होते, करती महिला होती किंवा मुलं ज्यांचं भविष्य पुढे हे होणार होतं, तर हे केवळ ह्या रस्त्यामुळे झालेलं आहे। आणि म्हणून आमची एक ही पण मागणी आहे की त्या संबंधित ठेकेदारांवर, त्या कंपनीवर किंवा संबंधित जे कोणी ह्याला असतील जबाबदार असतील त्यांच्या ह्या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी आमची कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील का तुमचं? तोपर्यंत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, आम्हाला योग्य असं उत्तर मिळत नाही आणि योग्य असा निर्णय लागत नाही, कारण शेवटी काही असो आम्ही जे करतो हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। हे बेमुदत आंदोलन असणार आहे। या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जे आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांच्यासाठी काय काय सोयी सुविधा केल्या? ज्यासाठी आम्ही पेज बनवलेलं आहे। अच्छा, आणि अजून दुसरं पेज बनवलं ठीक आहे, चालेल। राहण्यासाठी म्हणजे जेवणासाठी पेज बनवलेले आहे। प्रत्येकाला सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपापलं प्लास्टिक घेऊन यायचं आहे। इथे पाऊस आला तर त्यासाठी आम्ही ती म्हणजे प्रत्येक आमच्या भाऊ बहिणींना आम्ही ते सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे तशी तयारी करून आमची लोक आलेली आहेत। नक्कीच तुम्ही पाहू शकता की श्रमजीवी संघटना जी आहे आणि त्याच्या महिला पण आहे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं एक अभिमानच मानावं लागेल की सामान्य जनतेसाठी आज ते या ठिकाणी लढा देत आहे।